की कॉग्निझंट 3 लेवलमध्ये लोक हायर करते, फ्रेशर हायर करते, जे म्हणजे जेन्सी असतं, जेन्सी प्रो आणि जेन्सी नेक्स्ट. ते 4 राऊंड होते. कम्युनिकेशन, ॲप्टिट्यूड ओके आणि नंतर टेक्निकल राऊंड होता म्हणजे कोडिंग हां आणि टेक्निकल इंटरव्ह्यू, टेक्निकल प्लस HR. ओके. मग तर- ते म्हणजे कोडिंगमध्ये काही क्वेश्चन होते म्हणजे प्रॉपर असे किती क्वेश्चन असायचे कोडिंग? हां, जावामध्ये मला हे विचारलं होतं की करंट डेट तुला प्रिंट करायची आहे जावामध्ये, तू तू कसं करशील. माझ्या आधी जे इंटरव्ह्यू द्यायला मुलगी गेली तिला मी बाहेर विचारलं होतं काय काय विचारलं, तर तिने मला बबल शॉट कोड लिहायला लावला हेच सांगितलं होतं आणि मला पण सेम क्वेश्चन तेच विचारलं. आणि मला असं वाटलं की इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन फिक्स असतील तेच विचारतोय. त्यांनी मेनली म्हणजे नोटीस होतंय की तुझ्या म्हणजे इंटरव्ह्यूच्या क्वेश्चनवरून की बघ ना, मर्ज सॉर्ट विचारलाय, क्विक सॉर्ट, बायनरी सर्च, रिकर्शनचे सिनारिओ तुला कसं हां. कळतंय, तू कसं बोलतोय, तेच त्यांना मेनली test चेक केलं करायचं. असं. म्हणजे मला असं विचारायला आवडेल की आता आपण जसं तू मेन्शन पण केलं होतं की जसं आपला सुपर एक्सचा प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करता, म्हणजे तुला खरंच वाटतंय त्याच्यातनं तुझा कॉन्फिडन्स गेन झाला, म्हणजे वाढलाय कॉन्फिडन्स आणि त्याच्यातनं तू प्रोजेक्ट स्वतःहून केलाय, तर इंटरव्ह्यूच्या वेळेस थोडं रिलॅक्स असतो आपण की हे मी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे तुझं मत काय आहे सुपर एक्स बाबतचं? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कोर्टवेबच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आज आपल्यासोबत बोलायला आहे सोहम भास्करवार. तर तो कॉग्निझंटमध्ये आत्ताच प्लेस झालेला आहे. तर कॉग्निझंट जसं मी मागच्या काही पॉडकास्टमध्ये पण सांगितलेलं आहे की कॉग्निझंट 3 लेवलमध्ये लोक हायर करते, फ्रेशर हायर करते, जे म्हणजे जेन्सी असतं, जेन्सी प्रो आणि जेन्सी नेक्स्ट. तर आता आपण त्याची जर्नी कशी होती, त्याने कसं प्रिपरेशन केलं आणि त्याने कॉग्निझंट कशी क्रॅक केली हे त्याच्याच तोंडून ऐकूया. हॅलो सोहम. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव सोहम भास्करवार. मी फायनल इयर इंजिनिअरिंग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आहे. तर जसं सरांनी सांगितलं आहे तसं माझं कॉग्निझंटमध्ये प्लेस झालो आहे. येस. तर त्याचे पहिले रजिस्ट्रेशन होतं, तर रजिस्ट्रेशनमध्ये त्यांनी 3 क्लस्टर होते. 3 क्लस्टरमधून 2 प्रेफरन्स होते, आपल्याला 2 प्रेफरन्स. तर मग हां. पहिले मी जावा टाकलं होतं आणि सेकंड ओके. प्रेफरन्स पायथन टाकलं होतं. आणि तिसरा क्लस्टर सी शार्प होता हां. एक. येस. तर नंतर मग कम्युनिकेशन राऊंड आलं त्यांचं. तर फर्स्ट राऊंड त्यांचे इथे 4 राऊंड होते. कम्युनिकेशन, ॲप्टिट्यूड ओके आणि नंतर टेक्निकल राऊंड होता म्हणजे कोडिंग हां आणि टेक्निकल इंटरव्ह्यू, टेक्निकल प्लस HR. ओके. तर म्हणजे टेक्निकल 2 होते थोडक्यात असं बोलू हां, का? तसं. टेक्निकल आणि टेक्निकल प्लस HR. HR हां. ओके तर पहिले कम्युनिकेशन राऊंड होता. कम्युनिकेशनमध्ये 4 ते 5 सेक्शन होते. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स रीड करायचं होतं फर्स्ट सेक्शन. नंतर सेकंड सेक्शन होतं की ते वर्ड आपल्याला ऐकवणार ते आपण बरोबर. रिपीट करायचे. आणि थर्ड सेक्शन होतं की 1 वर्ड आन्सर द्यायचा. आता सपोज पाणी प्यायचं आहे तर आपण बॉटलने पिणार का बकेटने पिणार, ओके तर असं आन्सर. आणि ते इझी राहतात आणि Easy असेच होतं. क्वेश्चन राहतात. आणि फोर्थ सेक्शन होता की एक टॉपिक ऐकवणार ते आपल्याला, त्याच्याबद्दल आपल्याला 45 सेकंड्स बोलायचं आहे. ओके. टॉपिक वरती काही बोलायचं त्या. तर याच्या 1 to 2 वीक्स नंतर ॲप्टिट्यूडचं होतं. त्याच्यामध्ये पण सिलेक्शन झालं. ऍप्टी त्याच्यामध्ये पण ऑनलाईनच होती याची. ऑनलाईनच होते. तर त्याच्यामध्ये 2 सेक्शन होते. आता पहिल्या सेक्शनमध्ये 30 क्वेश्चन्स होते. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल, लॉजिकल आणि असे क्वेश्चन्स होते. आणि सेकंड होतं त्याच्यामध्ये 4 गेम्स होते वेगळे. बरोबर. तर गेम्स पण इझी होते की असं एक हे आहे शेप आहे, तो आपल्याला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचवायचा. ओके तर ते हर्डल्स आपल्याला प्लेस बरोबर करून ते डेस्टिनेशनपर्यंत Okay. जायचं. नंतर एक आता सपोज 4x4 असं स्क्वेअर असेल मॅट्रिक्स सारखं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे प्लेस करायचे शेप्स, असे 4 शेप्स असणार. तर असे प्लेस करायचे की ते कॉन्टॅक्ट नाही झाले पाहिजे, म्हणजे ओके. असं 4 एन क्वीन्स प्रॉब्लेम असतं आपल्याला क्वीन्स तसं. प्रॉब्लेम आला हां, आणि असे म्हणजे अजून तो 2 पझल थ्रू होता फक्त. पझल थ्रू होता. आणि त्याच्यानंतर पण सिलेक्शन झालं की कोडिंग राऊंड होता. कोडिंग Okay. राऊंडमध्ये 3 सेक्शन होते. एक डाटा SQL, नंतर जे आपला हे असेल क्लस्टर त्याच्याबद्दल, ओके आणि वेबचे क्वेश्चन होते. ओके. मग तर- ते म्हणजे कोडिंग मध्ये काही क्वेश्चन होते म्हणजे प्रॉपर असे किती क्वेश्चन असायचे कोडिंग हां, मध्ये? तर 2 SQLचे क्वेश्चन होते हां आणि 2 जावाचे क्वेश्चन होते. तर Okay. जावामध्ये तर मला 2 सम प्रॉब्लेम होता आणि कॅरेक्टरची फ्रिक्वेन्सी एका स्ट्रिंगमधून, ओके. ते आपण सगळे क्लासमध्ये केलं होतं, त्याच्यामुळे इझी आलं. आणि ऑप्टिमाइज पण लिहू शकतो आपण. ऑप्टिमस पण येस तेच. हां. आणि नंतर होतं की HTML CSS जावास्क्रिप्ट होते. त्याच्यामध्ये काही नाही, फक्त एक लाईन आपल्याला ऍड करायची होती ओके. आणि ते आउटपुट जसं त्यांना पाहिजे तसं आलं पाहिजे. आणि तसं पण झालं. नंतर मग त्यांची इंटरव्ह्यूसाठी मग आय गेस
30-35 डेज नंतर त्यांचे इंटरव्ह्यूचे आले. ओके. एसक्यूएल मध्ये काय होतं, तू म्हणजे ते मेन्शन केलं होतं तर काय SQL मध्ये क्वेश्चन? बेसिक तर ते जॉईन्सच होते. Joins चे हां, होते. एक जॉईन होता आणि एक आय गेस अपडेट्स असं काहीतरी होतं. ओके. म्हणजे बेसिक एसक्यूएलच होतं, बेसिक म्हणजे SQL. त्याच्या असं काय अवघड लेवलला ते पण नाही नव्हतं. नाही, एकदम बेसिक तेच. गुड. म्हणजे हे ॲप्टीचं सिनारिओ होता सगळं. हे ॲप्टिटचं आणि टेक्निकल कोडिंग. हम्म. नंतर टेक्निकल प्लस ह्याच्या इंटरव्ह्यू होते ते ऑफलाईन होते. हम्म. तर आम्हाला 16 नोव्हेंबरला की लिस्ट आली की तुमचे 18 नोव्हेंबरला हे असणार इंटरव्ह्यू. ओके. तर फक्त 2 दिवस भेटले प्रिपरेशनसाठी. तर त्याच्या आधी पण प्रिपेअर करत होतो. तर मग टेक्निकल इंटरव्ह्यू होता, तर हे आमचा कॅम्पसमध्ये ऑफलाईन इंटरव्ह्यू होता. हम्म. तर मी आता ऐकत होतो जे माझे फ्रेंड्स वगैरे जात होते इंटरव्ह्यूला. बरोबर. तर त्यांचं ऐकून मला असं थोडंसं प्रेशर होत होतं की कसं होईल. तर मग मी त्यांच्या कॉर्डिनेटरला बोललो कॉग्निझंटच्या. माझं नाव लिस्टमध्ये शेवटून आय गेस 3rd का 4th होतं. मग त्यांना Okay. बोललो, भाई मला लवकर जाऊ दे, मला प्रेशर येतं थोडंफार, असं म्हणजे टेन्शन येतं आहे. मग त्यांना बोललो की लवकर जाते. मग मी गेलो. तर इंटरव्ह्यू पण चिल होते, चांगले होते. त्यांनी माझा 2 मिनटं रेझ्युमे बघितला. तर म्हणजे मी प्लॅटफॉर्म पॅनल वगैरे एकच होतं की असं मल्टिपल पॅनल मध्ये किती लोक होते, इंटरव्ह्यूअर किती होते? एकच माझ्यासमोर तर एकच होता, पण असे एकच. बाकीच्यांसाठी इंटरव्ह्यू 10 to 15 इंटरव्ह्यू होते. अच्छा, म्हणजे हा इतर पण म्हणजे इतर. सोबतच चालले होते. हां, तसंच. ओके. तर त्यांनी रेझ्युमे बघितला माझा. तर मग त्यांनी पहिले इंट्रोडक्शन विचारलं. इंट्रोडक्शन सांगितलं, नंतर त्यांनी विचारलं की तुझे स्किल्स आहे, आता तू स्किल्समध्ये टाकलाय की जावा आणि SQL टाकलाय, तर ते तू कुठे अप्लाय केले आहे? मग त्यांना बोललो की मी प्रोजेक्टमध्ये यूज केला आहे जावा वगैरे, आणि मी त्याच्यावरतीच केला आहे. आणि मी प्रोजेक्ट पण तोच टाकला की जो आपण सुपर एक्सला केला होता. सुपर एक्सला केलं. तो फार्मीज आपला. Okay. तर ते टाकला होता. आणि त्यांनी विचारलं की हे कुठे अप्लाय केला, तर मग त्यांना प्रोजेक्ट सांगितलं. त्यांनी डायरेक्ट प्रोजेक्ट नाही विचारलं होतं. तर मी स्वतःहूनच सांगितलं की प्रोजेक्ट असं असं केलं आहे. त्यांनी म्हणे गुड गुड. तर नंतर त्यांनी विचारलं की उप्स कन्सेप्ट सांग जावामधले. त्यांना उप्सची डेफिनेशन सांगितली आणि हे 4 पिलर्स आहेत म्हणून ते सांगितलं. Yes. शॉर्टमध्ये सांग म्हटलं होतं त्यांनी. ओके. नंतर त्यांनी जावामध्ये मला हे विचारलं होतं की करंट डेट तुला प्रिंट करायची आहे जावामध्ये, तर तू कसं करशील? त्यावेळेस मला आयडिया नव्हता, तर त्यांना मी बोललो सर मी यूज नाही केला, तर मला माहीत नाही. तर त्याने ठीक आहे, ओके, इट्स ओके म्हणले. नंतर मग जावामध्ये मला त्यांनी 2च क्वेश्चन विचारले फक्त, की उप्स आणि हे डेट. नंतर त्यांनी SQLचे क्वेरीज विचारणं चालू केले. SQLमध्ये विचारलं की मला कॉलममधून असे नाव पाहिजे जे P वरून प्रिंट चालू होतात. अरे वा. मग ते पण विचारलं. आणि नंतर विचारलं की अपडेट्स, की एक कॉलमचा स्टेटस आता सपोज फेल आहे, तुला ते पास करायचं, तू कसं करशील? मग त्यांना अपडेटची क्वेरी सांगितली. आणि एक ॲड कॉलमचं होतं आणि क्वेरी. आणि नंतर त्यांनी विचारलं की डेटाबेस काय आहे. नंतर त्यांनी विचारलं की मेटा डेटा काय आहे, तर त्यांना बोललो डेटा अबाउट डेटा म्हणजे मेटा डेटा असतं. बरोबर. आणि नंतर त्यांनी विचारलं की जॉईन्स सांग आणि टाइप्स ऑफ जॉईन्सची नाव सांग, फक्त डेफिनेशन नको सांगू. ओके. नंतर ते पण सांगितलं. आणि नंतर त्यांनी विचारलं की तुला मर्ज सॉर्ट माहीत आहे का? मग त्याला सॉर्टिंग कडे गेले, DSA. हां, तेच. मग त्यांना विचारलं सर मी कोड लिहू? नाही, ते बोलले कोड नको लिहू, तू फक्त मला हे कर, एक्सप्लेन कर, ॲरे घे. तर मग त्यांना मी जस्ट आता लिस्ट याच्या आधी 2 दिवस आधी मी ते सॉर्टिंगचे आपले हे लेक्चर्स बघत होतो. तर मला आयडिया होता त्याच्याबद्दल की ते. मग त्यांना ते एक्सप्लेन केलं. तर त्यांना सांगितलं की डिवाइड अँड कॉन्कर मेथडॉलॉजी फॉलो करता येईल. मग त्यांना स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं. ते सॉर्ट करून दिलं. नंतर त्यांनी स्वतःहूनच विचारलं की तुला डेटा स्ट्रक्चर माहीत आहे का, काय असतं ते? मग त्यांना डेटा स्ट्रक्चरची सांगितली इन्फॉर्मेशन. मग ते बोलले की लिंक लिस्ट, स्टॅक आणि क्यू हे तिन्ही पण मला एक्सप्लेन कर. ओके. नंतर तर ते पण एक्सप्लेन केलं. आणि नंतर त्यांनी विचारलं की ॲरेज आणि लिंक लिस्टमध्ये मेन डिफरन्स काय आहे. वा. मग त्यांना ते डायग्राम ड्रॉ करून सांगितलं की ॲरेमध्ये इन्सर्ट करणं, डिलीट करणं हे कॉम्प्लेक्स ऑपरेशन आहे. आणि लिंक लिस्टमध्ये असेल तर आपल्याला फक्त नोड ॲड करायचं आणि आपला पॉइंटर इकडे रेफरन्स जॉईन करायचं आहे. आणि नंतर मग त्यांनी विचारलं की तुला क्विक सॉर्ट येतं का विचारलं. मग त्यांनी DSA विचारलं, तर मग त्यांनी सगळं पुन्हा DSAचे क्वेश्चन विचारत गेला. म्हणजे आधी मर्ज सॉर्ट विचारलं होतं तुला. हां. आणि मग क्विक सॉर्ट क्विक सॉर्ट. आता क्विक सॉर्ट पण त्यांना मी पुन्हा विचारलं सर कोड लिहू का, तर म्हणे कोड नको लिहू, फक्त हे कर, एक्सप्लेन कर मला. मग त्यांना ते पण सांगितलं. आणि कोडमध्ये असंच सांगितलं मी की त्याच्यामध्ये पार्टिशन वगैरे असतं, ते आपण करायला लागतं. आणि ते डबल रिकर्जन फॉलो करतं. मग ते पण सांगितलं. आणि नंतर मग त्यांनी विचारलं की तुला अजून कोणते सॉर्टिंग टेक्निक्स माहीत आहे. मग त्यांनी सॉर्टिंग टेक्निक, मग त्यांना सांगितलं बबल सॉर्ट आहे, नंतर इन्सर्शन सॉर्ट आहे, सिलेक्शन सॉर्ट आहे. मग त्यांनी विचारलं की बबल सॉर्ट मला एक्सप्लेन कर आणि कोड लिही. मग बबल सॉर्टचा कोड लिहिला मी. आणि प्रॉब्लेम हे असं होतं की माझ्या आधी जे इंटरव्ह्यू द्यायला मुलगी गेलती, तिला मी बाहेर विचारलं होतं काय विचारलं, तर तिने मला बबल सॉर्ट कोड लिहायला लावला, हेच सांगितलं होतं. आणि मला पण सेम क्वेश्चन तेच विचारलं. पण मला असं वाटलं की इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन फिक्स असतील तेच विचारतोय तो. बरोबर. मग बबल सॉर्टचा पण कोड लिहिला आणि ते पण एक्सप्लेन केलं, म्हणजे गुड म्हटले. आणि नंतर वापस मग बायनरी सर्च विचारलं त्यांनी. बायनरी सर्च पण विचारलं आणि हे वर्क कसं होतं
आणि वा. बाकी जे दुसरा सर्च आहे त्याच्यापेक्षा हा कसा बेटर आहे ते लिनियर पण सर्च विचारलं. पेक्षा बायनरी सर्च कसा बेटर कसा बेटर आहे ते पण विचारलं, मग ते पण एक्सप्लेन केलं त्यांना. बायनरी सर्च सुद्धा डबल रिकर्शन मध्ये म्हणजे रिकर्शनची कन्सेप्ट वापरतो. त्यांनी मेनली म्हणजे नोटीस होतंय की तुझ्या म्हणजे इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन वरून की बघ ना, मर्ज सॉर्ट विचारलाय, क्विक सॉर्ट, बायनरी सर्च, रिकर्शनचे सिनारिओ तुला कसं हा. कळतंय, तू कसं बोलतोय, हेच तेच त्यांना मेनली टेस्ट चेक केलं करायचं असावं. असेल. हां, नेक्स्ट. आणि मी बाकीच्यांना विचारलं, त्यांना जास्ती DSA चे क्वेश्चन नाही विचारले होते, माझे मोस्टली तर DSA चे मला, कारण जावाचे 2च क्वेश्चन विचारले होते बरोबर आणि SQL चे 3-4 क्वेरीज आणि बाकी तर DSA. बरोबर. आणि बायनरी सर्च विचारलं, त्याच्यानंतर मग DSA तर झालं सगळं. तर त्यांनी असं म्हटलं की आय हॅव फिनिश फ्रॉम माय साईड, की तुला काही क्वेश्चन्स आहे का. मग मी क्वेश्चन विचारलं त्यांना, ॲज अ फ्रेशर मी कोणते नवीन टेक्नॉलॉजी अजून नवीन शिकायला पाहिजे गुड. हे विचारलं, आणि वर्क कल्चर विचारलं, कॉग्निझंटचं कसं आहे. तर माझा असाच एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा आणि असं झाला इंटरव्ह्यू. ओके. मला म्हणजे आता बघ ना, तू इंटरव्ह्यू दिला, तुला DSA क्वेश्चन विचारले, तुला म्हणजे तू प्रोजेक्टचा फ्लो तुला त्यांनी नाही विचारला बट तू सांगितलं. स्वतःहून सांगितलं. हां, बरोबर. म्हणजे मला असं विचारायला आवडेल की आता आपण जसं तू मेन्शन पण केलं होतं की जसं आपला सुपर एक्सचा प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करता, म्हणजे तुला खरंच वाटतंय त्याच्यातनं तुझा कॉन्फिडन्स गेन झाला, म्हणजे वाढलाय कॉन्फिडन्स, आणि त्याच्यातनं तू प्रोजेक्ट स्वतःहून केलाय, तर इंटरव्ह्यूच्या वेळेस थोडा रिलॅक्स असतो आपण की हे मी एक्सप्लेन करू शकतो. म्हणजे तुझं मत काय आहे सुपर एक्स बाबतचं? सर, आपण जे आता क्लासमध्ये शिकतो ते आपल्याला किती येतं आणि ते बेस्ट शो करायसाठी माझं प्लॅटफॉर्म सगळ्यात चांगला म्हटलं तर जावा FX. त्याच्यामध्ये आपण स्वतः टीममध्ये करतो आणि टीम बॉन्डिंग आपल्याला कळतं की आपण टीममध्ये कसं वर्क बरोबर. करतो, आणि दुसरे काही नाही आलं तर आपण हेल्प पण करू शकतो. हे टीम बॉन्डिंग आपल्याला शिकायला भेटतं. आणि दुसरं म्हणजे तर जावा FXमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, फोल्डर स्ट्रक्चरपासून तर आपण गिटवरती कसं पुश करतो हे सगळं आपल्याला कळायला मिळतं, शिकायला मिळतं. तर जावा FX, आणि जेव्हा मी प्रोजेक्ट प्रेझेंट केला तेव्हा पण नवीन एक्सपिरियन्स भेटला की पहिल्यांदा इतके सारे ऑडियन्स आणि इतके सारे प्रोजेक्ट सोबत कॉम्पीट करायला भेटलं, हां. आणि तो एक्सपिरियन्स चांगला वाटला मला. नाही म्हणजे आमचा मोठो तोच होता की आपण कसं जावा सगळे शिकतायत, बट तुमच्याकडे काही आयडिया असते, आपल्याला डोक्यात येतं ना की यार मी शिकलोय तर मी काही इम्प्लिमेंट करू शकतो, इम्प्लिमेंट आणि आपली आयडिया आपण दाखवू शकतो दाखवू की काय शकतो. असतं. म्हणून आम्ही तो प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि चांगली गोष्ट मला हीच दिसते की म्हणजे मी कॉग्निझंटचे बरेचसे पॉडकास्ट घेतलेत, तर हां. मला एक गोष्ट लक्षात आली की काही लोकांना प्रोजेक्टवरतीच जास्त क्वेश्चन विचारले हां. गेले आणि त्यांचा तो कॉन्फिडन्स बघून त्यांना छान वाटलं की अरे म्हणजे सगळा प्रोजेक्ट ह्यांनी स्वतःहून केलाय, इंटरनल पर्यंत गोष्टी माहिती आहेत, कोडची लाईन अँड लाईन माहिती आहे. सो तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये हे छान झालं की तुला DSA साईडला, DSA म्हणजे जर तुम्ही आता हे पॉडकास्ट बघत असालच तर तुमच्या लक्षात येत असेल की कॉग्निझंटचे इंटरव्ह्यू कसे व्हॅरी करतात, इंटरव्ह्यूअरवर डिपेंड करतात. काही लोकांचे तुम्ही बघितलं असेल पूर्णपणे प्रोडक्ट म्हणजे जे काही त्यांनी डेव्हलप केलेत प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टवरच इंटरव्ह्यू झाले. काही लोकांना प्युअरली कोर जावा त्यांचा जो स्टॅक आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले, काहींना DSA वरती क्वेश्चन विचारले जसं की ह्याच्या सिनारिओमध्ये आहे. गुड. म्हणजे ओव्हरऑल तुझा असा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स होता. हां. म्हणजे तरी मला आता एक शेवटचा प्रश्न तुला विचारायचा आहे की म्हणजे आता एवढा इंटरव्ह्यू झाला, तुला काय वाटतंय की आता तू जेवढे आन्सर दिले तेवढे आन्सर इतर कॅन्डिडेटनी पण दिले असावेत हां. जेवढे तू दिले, तर तुझं सिलेक्शन होण्यामागे काय की पॉईंट असू शकतो? म्हणजे तू जेवढा पूर्ण इंटरव्ह्यू दिलाय, जे राऊंड दिला, त्याच्यावरून तुला काय वाटतं की हा माझा की पॉईंट असू शकतो की त्यांनी मला पुढच्या म्हणजे सिलेक्शनचा मेलच करून टाकला की यस तुम्ही सिलेक्टेड आहात? मला आता असं वाटतं की जे मी कन्सेप्ट सांगितले, मर्ज सॉर्ट झालं, क्विक सॉर्ट झालं, ते जसं तुम्ही मला क्लासमध्ये शिकवलं होतं, एकदम इन डेप्थ पण शिकवलं होतं आणि जसं समजेल इझी टू इझी लँग्वेजमध्ये शिकवलं, बरोबर. तसंच मी त्यांना एक्सप्लेन केलं. तर मला वाटतं ते माझ्या की पॉईंट्स असू शकतात की जसं ज्या प्रकारे मी एक्सप्लेन केलं आहे, ओके. आणि त्याच्यावरतीच. म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की एखादं कन्सेप्ट आपल्याला फक्त अशी वरवरची नाही यायला पाहिजे, हां. तिचं अंडरस्टँडिंग ॲक्च्युअल आपल्याला असायला पाहिजे. इव्हन तुम्हाला म्हणजे जसं की आता बऱ्याच सिनारीमध्ये होतं की लीड कोडचे प्लॅटफॉर्म वगैरे आपण सॉल्व्ह करतो. आता याला कोड जे सुरुवातीला होते ते त्याला एकदम इझी का वाटले, कारण त्याने ऑलरेडी ते प्रॅक्टिस केलेले होते. सो अशा पद्धतीने सोहमचा इंटरव्ह्यू झाला आहे. आय होप तुम्हाला याच्यातनं काहीतरी व्हॅल्यू ॲड नक्कीच होऊ शकते. तुम्ही स्वतःचा पाथ डिफाईन करू शकता याच्या कॉग्निझंटच्या इंटरव्ह्यू राऊंडवरून. ठीक आहे. सो थँक्यू सो मच सोहम, इथे Thank you so आल्याबद्दल, much, sir. वेळ दिल्याबद्दल. आणि होप माझा एक्सपिरियन्स दुसऱ्या लोकांना पण कामी येईल. येस येस, नक्कीच नक्कीच. थँक्यू. थँक्यू सर.